नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टच्या हेल्थ कट्टा या मालिकेत पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. हेल्थ कट्टामध्ये आपण वेगवेगळ्या विषयावरची माहिती जाणून घेत असतो. आज जो विषय तो खूप महत्वाचा आहे. किडनीचे जे आजार आहेत त्याच्याविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आणि हे आजार नेमके का होतात, मूत्रपिंडाचे किंवा किडनीचे आजार होऊ नये म्हणून आपण नेमकी काय काळजी घ्यायला हवी, आपल्या लाईफस्टाईल मध्ये नेमके काय बदल करायला हवेत, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि ही सगळी माहिती सांगण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर व्यंकटेश जोशी. डॉक्टर, तुमचं हिंदुस्तान पोस्ट मध्ये स्वागत. धन्यवाद. डॉक्टर, मला सांगा की मूत्रपिंड किंवा किडनीचं नेमकं शरीरातलं कार्य काय असतं आणि हे कार्य नीट चालायला हवं म्हणून आपण नेमकं काय करायला हवं? पण आता किडनीचं हे आहे, हे लाईफ सेव्हिंग पार्ट आहे. म्हणजे जी आपली जी लाईफ लाईन आहे, जेवढी हार्टवर आहे तेवढीच जबाबदार किडनी आहे. आणि सगळं कार्य जे चालतं दोघांच्या संगनमताने चालतं. हार्टचा परिणाम लगेच किडनीच्यावर होतो आणि किडनीचा परिणाम लगेच हार्टवर होतो. हे त्यातलं महत्वाचं. त्यामुळे आता किडनीचे आपण अनेक पेशंट पाहतो. डायलिसिस प्रत्येक गल्ली गल्ली सेंटर झालेला आहे. ट्रान्सप्लांट, किडनी रॅकेट, हे सगळ्या गोष्टी ऐकत असतो मीडियामध्ये. त्याचं कारण काय? किडनी फेल्युअर होते. म्हणजे हळूहळू किडनीची क्षमता कमी होत जाते फिल्टर करण्याची. बरे, ही किडनी का आवश्यक आहे आपल्याला? महत्वाची 3-4 कारणं आहेत. आपण पाणी पितो. पाणी पिल्यानंतर त्याचं संतुलन राखण्याचं काम जे आहे किडनी करते. समजा शरीरात पाणी जमा राहिलं तर लगेच ती इमर्जन्सी तयार होते. जसं आपण एखाद पाण्यात डुबतो आणि श्वास घेऊ शकत नाही, तसंच हे पाणी फुफ्फुसामध्ये जातं, छातीमध्ये जातं. त्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे पाण्याचं संतुलन राखणं हे किडनीचं पहिलं काम आहे. दुसरं आहे, शरीरामध्ये जे विषारी पदार्थ आहेत त्यांचं निष्कासन करण्याचं काम करतं. कारण जे बॉडीमध्ये सतत फिल्ट्रेशनचं काम होत असतं. बॉडीचं जे झीज चालवले असते, टॉक्सिन्स निर्माण झालेले असतात, काही क्रिएटिनिन असतं, युरिया असतं, असे जे वेस्ट प्रॉडक्ट आहेत ते बाहेर काढण्याचं काम किडनीलाच करावं लागतं. काही आपण अन्नातून औषधी घेतलेले असतो, काही केमिकल्स गेलेले असतात, तीच आपण औषधं खात असतो, ॲलोपॅथिक गोळ्या, क्रोसिन म्हणा, ह्या म्हणा, ह्या सगळ्यांना बाहेर काढण्याचं काम जे आहे किडनीलाच करावं. त्यामुळे किडनी सतत 24 तास काम करत असते. अशा अवस्थेमध्ये त्या किडनीचं आणि हार्टचं दोघांचंही कार्य व्यवस्थित असणं पाहिजे. आणि ह्या दोघांपैकी एकाचा जरी त्रास झाला तर त्याचा लगेच ब्लड प्रेशरवर परिणाम होतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं ब्लड प्रेशर वाढलेलं असेल, हार्ट तर आहेच इम्पॉर्टंट, पण त्यासोबत किडनीची पण तपासणी केली पाहिजे. कारण किडनी हार्टमुळे आज 40% लोक जे डायलिसिसवर आहेत. सुरुवातीला लक्षात येत नाही सामान्य माणसाला की माझ्या किडनीचा आजार असेल नसेल, माझं हे ब्लड प्रेशर स्ट्रेसमुळे आहे, आज घरी हे प्रॉब्लेम होता, ऑफिसमध्ये हे प्रॉब्लेम होता, एखादी गोळी खाल्ल्या जाते, डॉक्टरकडे जातो माणूस आणि तो विसरून जातो. पण त्याला नेमकं त्या किडनीच्या आजारामुळे ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. आणि किडनीच्या आजाराचं वैशिष्ट्य अजून एक आहे, किडनीच्या 5 स्टेज असतात. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी पर्यंत रुग्णाला अजिबात त्रास नसतो. जो काही त्रास जाणवतो तो 5व्या स्टेजला जातो आणि तोपर्यंत 90% डॅमेज झालेली असते किडनी. त्यामुळे ज्या ज्या वेळेस ब्लड प्रेशर कुठल्याही कारणामुळे वाढत असेल तर किडनीची तपासणी करणं गरजेचं. एक, ब्लड प्रेशर नियंत्रित करतं, दुसरं पाणी काढतं किडनी, तिसरं महत्वाचं आहे, रक्त निर्मितीमध्ये सुद्धा किडनी काम करते. लाल रक्तपेशी ज्या असतात त्या निर्माण करण्यासाठी किडनीची फार आवश्यकता असते. त्यामुळे ते आहे. चौथं काम आहे की विटॅमिन डी, ज्यामुळे कॅल्शियमचं शोषण होतं, ज्यामुळे शरीरामध्ये विशेषतः स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिस वगैरे जे आजार होतात, गुडघेदुखीचे आजार होतात, त्यासाठी सुद्धा किडनीचं काम आवश्यक आहे. किडनी चांगलं असणं आवश्यक आहे.
चौथा आहे की बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, रक्तनिर्मिती मध्ये काम करणे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या ज्या फंक्शन आहेत ह्या व्यवस्थित चालू आहेत की नाही हे पाहण्यासाठी 2 टेस्ट महत्वाच्या. त्यासाठी एक युरिनची टेस्ट केली पाहिजे साधी, जी 100 ते 150 रुपये लागतात, आणि ब्लड प्रेशर पाहिलं पाहिजे. ह्या 2 गोष्टीवरून आपल्याला किडनीचं आरोग्य लक्षात येईल. आणि त्या 2 गोष्टीमध्ये जर थोडीशी तफावत असेल, रिपोर्ट चांगले नसतील किंवा ब्लड प्रेशर वाढलेलं असेल, तर किडनीची सखोल चौकशी करावी किंवा ब्लड टेस्ट करावी, त्याची माहिती करून घ्यावी, ज्यामुळे किडनीला होणारा जो धोका आहे तो आपण सहजपणे टाळू शकतो. आता हे लक्षात आल्यानंतर त्याचं प्रिव्हेन्शन महत्वाचं आहे. प्रिव्हेन्शन करण्यासाठी, आरोग्य चांगलं राहण्यासाठी जीवनशैलीमध्ये 2 भाग आहेत. त्यामध्ये ज्या वेळेस ब्लड प्रेशर होतं त्यावेळेस जे रक्तवाहिन्या आहेत, मधली जी रक्तवाहिन्यामधलं इंडोथिलियन सिस्टीम म्हणतो आपण त्याला, ती चांगली असणं आवश्यक. आणि किडनीचं जे कायम होतं ते रक्तवाहिन्याच्या जाळ्यातूनच फिल्टर होतं. म्हणजे रक्तवाहिन्याचं पाईप सिस्टीम जी आहे, रक्तवाहिन्या ज्या आहेत, अगदी केसापासून मोठ्या 1 इंच पाईप पर्यंत जे आहे, त्या रक्तवाहिन्याचं आरोग्य जेवढं चांगलं असेल तेवढं किडनीचं आणि हार्टचं काम चांगलं असतं. त्यासाठी बाहेरच्या गोष्टी, 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, स्मोकिंग, तंबाखूचं सेवन आणि अल्कोहोल. हे जर होत असेल तर ब्लड प्रेशरवर इनडायरेक्टली किडनीवर पण परिणाम होतच असतो. हे टाळलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे पाणी व्यवस्थित पिलं पाहिजे, ज्यामुळे आपल्या शरीरातले विषारी द्रव्य बाहेर जातील. एक 2 ते 3 लिटर पाणी पिलं पाहिजे. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, रोज एक 30 मिनिट्स कुठला तरी वॉक केला पाहिजे. त्यामुळे वॉक केल्यामुळे रक्तपुरवठा, रक्ताचं अभिसरण, रक्तसंचालन चांगलं होतं आणि वेस्ट प्रॉडक्ट निघून जातात. तो एक महत्वाचा फायदा होतो. जे स्टोन सारखे व्याधी होतात किडनीमध्ये, मुतखडा होतो, ते कॅल्शियम असलेले पदार्थ किंवा टोमॅटोची जी बिया वगैरे आहेत, अशा पदार्थाचं सेवन कमी केलं पाहिजे. आणि जर समजा किडनीमध्ये काही पोटामध्ये दुखत असेल तर आज सगळीकडे व्यवस्था झालेल्या साध्या ग्रामीण क्षेत्रात सुद्धा तालुका प्लेसमध्ये सोनोग्राफी आहे, युरिन टेस्ट आहे, लगेच तपासणी करून ती स्टोन आहे किंवा नाही याची काळजी घेणे आणि स्टोन न होण्याची काळजी घेणे. त्यासाठी अनेक वेळा ऑपरेशन करून सुद्धा तो स्टोन परत परत होत असतो. त्यामुळे जेवढा लाईफस्टाईलने, जीवनशैलीने तो स्टोन निर्माण होणार नाही याची काळजी जास्त घेतली पाहिजे. एखादा स्टोन झाला, ऑपरेशन केलं, लिथोट्रिप्सी केलं, काढून टाकला, तो त्यांनी जोपर्यंत जीवनशैली चेंज होत नाही, जोपर्यंत त्याचं रिझन किंवा कॉज ट्रीट होत नाही, तोपर्यंत स्टोन परत परत होत असतो. त्यामुळे व्यायाम, झोप, खाण्यामध्ये भाजीपाला, फळं याचा वापर केला तर आपली जीवनशैली चांगली राहते. त्यामुळे ब्लड प्रेशर सारखे आजार नियंत्रित राहतात. आणि एकदा ब्लड प्रेशर पासून सुरुवात झाली की लगेच त्याच्यामध्ये आपण गोळ्या खायला सुरू करतो आणि 2 वर्षांनी त्याला डायबिटीस होते. आणि डायबिटीस झालं की मग परत प्रॉब्लेम होतात. त्यामुळे जीवनशैलीमध्ये दुसरा एक महत्वाची टीप आहे, वजन नियंत्रित राहणं आवश्यक आहे. वजन नियंत्रित असण्यासाठी वजन असण्याचे 3च कारणं असतात. एक पेशीचं वजन असतं, दुसरं चरबीचं असतं आणि तिसरं पाण्याचं असतं. पाणी काढण्याचं काम किडनी करते, चरबी काढण्याचं कोण करेल का? त्यामुळे चरबी ज्यावेळेस वाढते त्यावेळेस ते आतले जे अवयव असतात, किडनी म्हणा, हार्ट म्हणा, लिव्हर म्हणा, त्याच्या भोवती जमा होते ती चरबी आणि त्यांना ते काम करण्यास अडथळा निर्माण करते. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी आपली वेस्ट पुरुषामध्ये 90 सेंटीमीटर, स्त्रियामध्ये 80 सेंटीमीटर असली पाहिजे. ही काळजी घेणं आवश्यक आहे. किडनीचं कार्य नेमकं कसं चालतं ते तुम्ही सांगितलं आणि किडनीशी संबंधित आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हेही तुम्ही सांगितलं. पण सध्याची जी सगळी लाईफस्टाईल आहे ती पाहता जास्त कोणते किडनीचे आजार होण्याची शक्यता असते? जास्त आजार होण्याचे सगळ्यात किडनीचं महत्वाचं म्हणजे मधुमेह, ब्लड प्रेशर आणि स्टोन. आणि काही लहान मुलामध्ये किडनीवर येणारे इन्फेक्शन सूज असते. ते एक 20-25% आहेत.
पण आज 70% आजार जे आहेत ब्लड प्रेशर आणि मधुमेहामुळेच किडनी खराब होतात. त्यामुळे मधुमेह आणि ब्लड प्रेशर नियंत्रित झालं की किडनी आपली ही सुरक्षित होते. त्यामुळे किडनी सुरक्षित ठेवण्यासाठी मधुमेह झाला, ब्लड प्रेशर डिटेक्ट झाला, याचा अर्थ माझ्या किडनीला धोका सुरू झाला, इतकं जागृत पाहिजे. ती रिपोर्ट किती जरी चांगली असेल तरी ते आतून त्याची इजा सुरू झालेली असते. त्यामुळे शुगर नियंत्रित ठेवणे, ब्लड प्रेशर विदाऊट मेडिसिन नियंत्रित ठेवणे, शुगर विदाऊट मेडिसिन नियंत्रित ठेवणे, तर मग किडनी आणि हार्ट दोन्ही सुरक्षित असू शकतात. अनेकदा डॉक्टर असं होतं की किडनीशी संबंधित काही आजार आहे हेच उशिरा लक्षात येतं, पण काही प्रारंभिक लक्षणं सांगता येतील का आपल्याला? किडनीचं तेच वैशिष्ट्य आहे की सुरुवातीला फार त्या पुढच्या स्टेजलाच लक्षणं येतात. सुरुवातीला इनिशियल स्टेजला लक्षणं येतच नाही किंवा हिडन डिसीज आहे, हा छुपे रुस्तुम आहे. त्यामुळे पहिल्या 3 स्टेजमध्ये आजार होत लक्षणं दिसत नाही. त्यामुळे ज्याला डायबिटीस आहे, ज्याला ब्लड प्रेशर आहे, ज्याला वजन आहे, त्याने साधी युरिन टेस्ट करावी, जे 200 रुपयाच्या आत होते, आणि ब्लड टेस्ट करावी. त्यामुळे आपल्या किडनीचं आरोग्य समजायला मदत होते. ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत: वजन, ब्लड प्रेशर आणि शुगर. ह्या 3 गोष्टी जर नियंत्रित ठेवल्या तर किडनीला आपोआप संरक्षण मिळतं. नक्कीच डॉक्टर, तुम्ही जी सगळी माहिती सांगितलीत ती खूप उपयुक्त आहे आणि किडनीशी संबंधित किंवा किडनीच्या आजाराशी संबंधित लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या या सगळ्या माहितीनंतर दूर झाल्या असतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात. तुम्ही ही सगळी माहिती सांगण्यासाठी आम्हाला वेळ दिलात त्यासाठी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हेल्थ कट्टामध्ये कुठल्या विषयावर चर्चा होणं अपेक्षित आहे तुम्हाला तर तो विषय सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.